गाईस कोणीतरी माझ्या गाडीच्या वायपर मध्ये लव्ह लेटर ठेवलंय गाईस. आता मला बघायचं की हे लव्ह लेटर वाचून फॅमिलीचे काय रिएक्शन असतील, बाकीच्यांचे काय रिएक्शन असतील. कोणतरी माझ्या कार मध्ये लव्ह लेटर लटकवलं समोर याच्यामध्ये वायपर मध्ये. काय हो, आज माझ्या कार मध्ये कोणतरी काय केलं माहितीये का, लव्ह लेटर ठेवून दिलं डायरेक्ट याच्यावरती. बघ त्यांनी पोरगी बघितली माझ्यासाठी. खरं का? यांनी पोरगीला फास होती तू पाहिली मी नाही पाहिलं, त्यांनी बघितली माझ्यासाठी. पण ती काय घ्यायची ना मग. हा? पाहून घ्यायची ना, आवडलं तर करायचं. नाही ना, ती नाही म्हणे तिची माय. त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं, मी तुझ्यासाठी एका पोरीला विचारलं म्हणे, पण ती नाही बोलली. मला एवढं खराब वाटलं, म्हणलं मला कसं काय कोण नाही बोललं. नंतर त्यांनी सांगितलं की पोरगी चांगली दिसायला बी, याला बी कामाधंद्याला बी. असं आहे. हॅलो अक्षय, आय हॅव बीन फॉलो. आजोबाचा वगैरे नंबर घेतला आणि ती लिटरली माझ्या आजोबाला कॉल केला. ती एवढं खोटं सांगत होती आजोबाला की अक्षय तर माझा 2-3 वर्षापासून आहे, तो माझ्यासोबत हे करत नाही, असं तसं हे ते. आणि लिटरली माझे आजी आजोबा एवढे घाबरले, रडत होते की बाबा तो अक्षय पोरांनी काय करून ठेवलं, अशी वाली सिच्युएशन झाली ती घरामध्ये. हो, आणि नंतर ती म्हणे की असं नका करू. बापरे, रडत नको जरूर. किती वाजता रडत दिवसात ना. अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. कशा आहात गाईज? सगळे भारीच असणार. तर गाईज ऍक्च्युअली माझी जिम पण झाली आहे. आणि मी सेम टी शर्ट घातला कारण की मला या टी शर्ट वरती एक शूट करायचं होतं, जे माझं एक अपूर्ण राहिलं होतं, त्यामुळे मला सेम टी शर्ट घालावं लागला. सो गाईज आता मी चाललो स्टुडिओला थोडंसं अर्जंटमध्ये, कारण की आपल्याला तिकडे आपल्या कोर्सच्या ऍडमिशनसाठी काही लोक आले, त्यांना ऍडमिशन घ्यायचंय, त्यामुळे मला तिकडे फास्ट जायचं आहे. आणि बघूयात गाईज आज दिवसभर काय काय होतंय. आणि थँक्यू सो मच, तुम्ही जाम 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 सपोर्ट करताय आपल्या व्लॉगिंगला. मला खूप मजा येते गाईज व्लॉग्स करायला, एनर्जी बघताय तुम्ही. सो गाईज सगळ्यात पहिले थांबा, गाडी वाचून लावतो. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक विषय सांगतो. व्हिडिओ पहिले लाईक करा, कमेंट करा, कारण की मला क्वेश्चन अँड आन्सर व्लॉग बनवायचा आहे. तुमच्या कमेंट्स, मला क्वेश्चन्स तुम्ही विचारा, त्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेऊन मला एक Q&A व्लॉग बनवायचा आहे. सो प्लीज कमेंट करा आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका गाईज. चला टाटा टाटा बाबा. कुठे व्लॉग कुठे अभि तो चालू किया भाई, एंड कर रहा हूं, सॉरी गाईज. दिवसभर कंटिन्यू करा, काय काय होतं. चला ठीक आहे, बाय. ओव्हर एक्साइटमेंट बोलते इसको. मी आलो गाईज छत्रपती संभाजीनगर मधल्या बिगेस्ट अँड लक्झरियस फॅमिली सलून सखी अँड सखा, जे की आहे अक्षय आठरे अँड छाया पाटीलचं. लेट्स गो इनसाइड. वाहिले ना तरी ते म्हणजे मस्त. तुम्ही बघा ना, बघा आपल्या गुरुजीसोबत मीटिंग झाली आणि आता मी डेट फिक्स करतोय वास्तुशांतीच्या पूजेची आणि नवचंडीच्या पूजेची. छाया मॅडमचा एक असं स्वभाव आहे गाईस की त्यांना पूजा वगैरे ते काहीतरी खूप ग्रँड करतात आणि त्यांना नवचंडीची पूजा पण खूप अशी ग्रँड करायची, म्हणजे डेकोरेशन वगैरे काहीतरी खूप बाप करतात. मला तर ते माहितीच, त्यांचं खूपच नेक्स्ट लेवल काम असतं. सो आता मी जेवण करतो, करायचे पण चांगले करू. पण तुम्ही करताच ना एकदम असं डेकोरेशन वगैरे छान करता काहीतरी. सो मला असं कधी इंटरेस्ट नव्हतं, पण आता डिस्कशन ऐकलं यांचं तर म्हटलं बाप रे बाप, क्या लेवल की पूजा करेंगे क्या आता. सो आता मी जेवण करतोय गाईज. मी आपलं रोजचं सेम माझं फूड चाललंय श्रावणामध्ये, टोफू आणि राईस. आणि छाया मॅमनी पहिल्यांदा असा एकदम गरीब डब्बा आणलाय गाईज. छाया मॅमचा टिफिन छान असतो, मस्त सगळा भरलेला, पण आज खूपच पण छान आहे. गाईज कोणीतरी माझ्या गाडीच्या वायपर मध्ये लव्ह लेटर ठेवलंय गाईज. आणि मला किती वेळचं ठेवलंय मला माहित नाही, मी आता बघितलं. कारण की काय होतं, इथे ना खाली खूप सारे माझे इथे असे बिल वगैरे पडलेत, आपण एवढी शॉपिंग केली त्याचे बिल वगैरे पडलेत, आणि त्याचं सगळं रिफ्लेक्शन आहे सी काचेवरती. तर हे वायपर मध्ये त्यांनी असं अटकवलं तर मला दिसलंच नाही. पण आता मी जर गाडीच्या बाहेर उतरलो तर मला काही अटकायला दिसलं, तर मी ओपन करून बघितलं काय, तर हे लव्ह लेटर होतं गाईज. सो मी तर रीड केल्याच्या नंतर ब्लॉग चालू केलाय. मला जर पहिले पहिले चालू करून दिला असता. सो मी ऑलरेडी रीड केलं. आता मला बघायचंय की हे लव्ह लेटर वाचून फॅमिलीचे काय रिएक्शन असतील, बाकीच्यांचे काय रिएक्शन असतील, आपण ते बघू. आणि मी तुम्हाला पण पुढे दाखवतो की लव्ह लेटर मध्ये नेमकं लिहिलं काय गाईज. सी गाईज, हे असं इथे त्यांनी असं अटकून ठेवलं होतं. तर इथं अटकवल्यामुळे मला ऍक्च्युली आतमध्ये बसल्यावर हेच इथे सगळे कागद पडलेत ना, त्याचं रिफ्लेक्शनमुळे मला ते दिसलंच नाही. नंतर मी जस्ट गाडीतनं बाहेर उतरलो तर मला ते दिसलं. अरे हे गाडीमध्ये कोणतरी लव्ह लेटर लटकलं होतं माझ्या. वाच बरं. मी आता खाली गेलो, ते वायपर मध्ये लटकून ठेवलं होतं कोणीतरी. चॅट जीपीटी करू ना, तू वाच ना. चॅट जीपीटी काय करतो, तू वाच. अरे तू वाच बाबा. बाप रे, काय ऍडव्हान्स झालेत. सोड, काय लोक आहेत भाई, लव्ह लेटर चॅट जीपीटी करू लागले इंग्लिश मध्ये. अच्छा, अरे इंग्लिश मध्ये, ठीक आहे समजलं. पण ते लव्ह लेटर थोडीच मनाने लिहिलं असेल, चॅट जीपीटीत केलं असेल ना. कोणतं हे का? यार नाही यार, मनाने लिहिलं असेल चॅट जीपीटी नाही वाटत आहे मला तर शक्यच नाही, आताच्या जमान्यात चॅट जीपीटी केलं नसेल कोणी. अरे पण मग ते जे लिहिले ना, ते असं वाटतं की मनाने लिहिले. चॅट जीपीटीचे वर्ड्स ना त्याच्यामध्ये. बॉस, कोणतरी माझ्या कारमध्ये लव्ह लेटर लटकवलं समोर याच्यामध्ये वायपर मध्ये. काय? हो. ओ माय गॉड. पण नवीन नाही आहे ना असं काही. हा, याच्या आधी पण झालेलं आहे असं. पण मी पण अरे पढ़ो, पढ़ने को दिया तुमको. भाई ऐसे किसी का लव लेटर मैंने पढ़ा. अरे तो ब्लॉग में आ गया तो अभी क्या पढ़ सकते इसको. नहीं मेरे को नहीं अच्छा लगता किसी को. तो खुद पढ़ लगा तो मुझे सुना क्या लिखा. तो एक काम करूंगा, मैं सबके सामने तुमको सुनाऊंगा. हाँ ठीक है. पर तुम एक्साइटेड है कि नहीं पढ़ने को? पर मेरे को मैंने ऐसे
बहुत बार अभी सुन चुकी हूँ तो अच्छा। फिर भी हर किसी का अलग अलग रहता है। हाँ तो पहले वाला इसमें कुछ तो फर्क होगा ना, किसी ने दूसरे ने अलग भेजा होगा, अलग फीलिंग्स होगी इसमें. गाईज एक तर खूप डेंजर विषय होता. आता ठीक आहे, आता लव्ह लेटर पाठवले. एक तर एवढा डेंजर किस्सा झाला माझ्यासोबत. मला आठवतं ना कॉल केला एका मुलीनी. हो खूप डेंजर. मीच होते का तो कॉल अटेंड करायला पहिले? तुम्ही पण होते का? तुम्हाला कॉल केलते का? हा नाही हा. माझा वाला वेगळा आहे, तुझा वेळा वेगळा आहे. एकदा अक्षय सरला फोन करण्यासाठी एक मुलगी मला मेसेज करत होती सारखं प्लीज 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 प्लीज, हा. आणि तुम्हाला सांगते म्हणे. मी म्हटलं भाई मला नको सांगू, त्याच्या इंस्टाग्रामवर मेसेज कर. अच्छा तो वेगळा विषय. एका मुलीने काय केलं माहिती का गाईज, की तिने माझ्या भावाकडनं माझ्या आजोबाच्या वगैरे नंबर घेतला, आजोबाचा वगैरे नंबर घेतला आणि ती लिटरली माझ्या आजोबाला कॉल केला. ती एवढं खोटं सांगत होती आजोबाला की अक्षय तर माझा 2-3 वर्षापासून आहे, तो माझ्या हे करत नाही, असं तसं हे ते. आणि लिटरली माझे आजी आजोबा एवढे घाबरले, रडत होते की बाबा तो अक्षय पोरांनी काय करून ठेवलं, अशी वाली सिच्युएशन झाली ती घरामध्ये. आणि नंतर ती म्हणे की माझ्या मैत्रिणींनी केला, हिने केला, ते वालच ना. तेच. आणि एवढं डेंजर सीन क्रिएट केलं काय तिने, की ती माझ्या आजी आजोबाला फोन केला तिने आणि त्यांना सांगायचे की अक्षय माझा 2-3 वर्षापासून पण तो माझ्यासोबत लग्न करत नाही, असं तसं. मला माझ्या आजीने मम्मीने सांगितलं. मम्मीने मला विचारलं अक्षय असं फोन येऊ लागला. म्हटलं काय हे काय. नंतर मग मी त्या नंबरवरती कॉल केला. तर मग म्हणे नाही मी तुमची फॅन आहे, असं तसं येते. आणि माझ्या फ्रेंड मी फोन केला, माझ्या फ्रेंडनी फोन केला, तिच्यासोबत लग्न कराल का, असं कराल का, हे कराल का, ते कराल का. मला खूप वेळ बोलली. आणि एक तो व्लॉग आहे ऍक्च्युली युट्यूबवर व्लॉग आहे, त्या व्लॉगमध्ये मी तिला अर्धा तास लिटरली समजून सांगितलं की असं नसतं, तुम्ही फॉलोवर्स ते खूप समजून सांगितलं. तुम्ही तो व्लॉग पण बघा जाऊन. तर त्यानंतर तिने ते सोडलंच नाही करणं, तिने ते परत केलं. मग त्यानंतर मी लिटरली त्यात कॉल केला, कोणता दुसरा उचलला, त्याच्या घरी मी सगळं विषय सांगितला. आणि मग नंतर तिकडे काहीतरी प्रॉब्लेम वगैरे क्रिएट झाला. त्यानंतर ती पोरगी शांत बसली. ऍज अ फॉलोअर तुम्ही प्रेम दाखवता किंवा मग मेसेज करता किंवा असं काहीतरी करता, त्या गोष्टी एक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही असं काहीतरी नका करू जिने माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल. आणि त्यांनी असं काहीतरी केलं म्हणून मला तो खूप डिफिकल्ट डिसिजन घ्यावा लागला. आणि खरंच मग तसा मी तो डिसिजन पण घेतला की मी त्यांना घरी कॉन्टॅक्ट केला, तिच्या फॅमिलीला, आणि सांगितले असं करताय, कारण की लिटरली माझ्या घरी प्रॉब्लेम क्रिएट होत होता त्यामुळे. सो तो विषय तिकडे सॉल्व्ह झाला. हे एक आहे मस्त स्वीट लव्ह लेटर आहे. आणि हे मी काय करतो, मम्मी पप्पा समोर सगळ्यांसमोर एकदा तुम्हाला रेडी करून दाखवतो. ओके. तुला असं वाटलं म्हणतात का मम्मी पप्पा? काय झालं मम्मी? मला दरवेळेस माहित असताना सुद्धा काय एवढं इतक्यात जायचं पुढं लगेच मागं उतरून मागं बसतं. कारण तिथूनच ते आलेले असतात ना बसून. हो, आता आम्ही स्टुडिओवरून मम्मीला घ्यायला आलो. आणि ऍज युजल ते तुम्ही आम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघता की मम्मी गाडीवर बसली की छाया मॅडम मम्मी सोबत मागे बसता. मम्मी मागे बसली पण छाया मॅडम मागे बसली, मम्मी पण समोर बसत नाही. समोर बॅग ठेवली गाईज. आणि मी याला परत एकदा ड्रायव्हर बनवलेला आहे. चला OTP सांगा गाईज. ही माझी लहानपणीची स्कूल होती गाईज. काय घर झालं का लगेच पाहावं लागेल म्हणे आता. माझं तसंच होतं, तुला- हाताने पूजा करायची. तुला कोणाच्या तुझं लग्न करून तुझ्या बायकोच्या हाताने पूजा करायची, पण ते आपल्याला जमलं शक्य नव्हतं ते. पोस्टमॉर्ट करा एवढ्या लवकर. एवढ्या लवकर कुठे पोरगी शोधता? हो काय अमेझॉन करावं लागेल का ऑर्डर करू पोरगी? त्यांनी पोरगी बघितली माझ्यासाठी. खरं का? यांनी पोरगीला खास होती तू पाहिली मी नाही पाहिलं, त्यांनी बघितली माझ्यासाठी. पण ती काय पाहून तर घ्यायची ना मग. हा? पाहून घ्यायची ना, आवडलं तर करायचं. नाही ना, ती नाही म्हणे तिची माय नोकरीवाल्याला द्यायची. हो. अरे ती मुलगी नाही का म्हणली, कारण तिने ते फक्त सांगते, हे फक्त बोलले की आमच्याकडे पोरगा आहे, कोण आहे, काय आहे, कसा दिसतो, काय करतो, हे त्यांना नाही माहिती. जर हे माहित असतं तर तुला वाटतं कोणी तुझ्या पोराला नाही म्हणत आहे? तुला असं गॅरंटी कोणी तुझ्या पोराला नाही म्हणू शकतं का? नाही वाटत ना, असं कसं वाटत? मी असं म्हणलं लग्न करते का? हा. त्याच्यामुळे मग ते आता हा. आमच्या बी आई वडिलांना वाटतं आपल्या लेकरात चांगलं व्हावं. हा. तर म्हणे काय करतोय बाई पोरग? तर मी म्हणलं बाई काय ताई बरोबर आहे देव, तिथे पार्लर टाकील ताई. आमच्या 800ला पोरगी आल्यावर तिचं कल्याणच आहे. हा. पण तिने काही म्हणलंच नाही म्हणे, नाही म्हणे, काय होत नाही, काय मग ते नाही बोले, ते बोले की त्यांना पोरग कुठेतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे. तर मी यांना म्हणलं तर त्यांना सांगायचं ना, पोरग कुठे चिटकेल नाहीये, पण पोराला 4-5 लोक चिटकलेले असतात म्हणा. म्हणजे पोराकडे नोकरीला असतं म्हणून लोकांना आजकाल नोकरीवाले लोक पाहिजे, पण बिझनेसवाले पाहिजे, असा विषय. तसं नाही, माहिती नसतं त्यांना. काय माहिती त्या कोणी बिझनेसवाल्यालाच म्हणल्या का कोणाला म्हणल्या, त्या फक्त करायचं का म्हणल्या. हा, पण तेच म्हणतोय की त्यांनी फक्त विचारलं की कोणी पण करायचं तसंच का, ते म्हणतं, बोलले की नाही नोकरीवालाच असं. पाहिजे म्हणतं. हा. त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं, मी तुझ्यासाठी एका पोरीला विचारलं म्हणे, पण ती नाही बोलली. मला एवढं खराब वाटलं, म्हणलं मला कसं काय कोण नाही बोललं. नंतर त्यांनी सांगितलं की नाही, म्हणजे मी फक्त एवढं विचारलं की लग्न करणार का, कोण आहे, काय कोण आहे, ते त्यांना नाही सांगितलं. म्हटलं अच्छा मग ठीक, मग नाही म्हणलं ओके. आणि असं
काही नसतं, नाही मी म्हणू शकता. नाही, मला नाही म्हणू शकत आहे. ज्याची त्याचं मन असतं, ज्याला काय कोणाला काय आवडतं हे आपल्याला माहिती नसतं. मला नाही म्हणू शकत कोण नाही असं हा म्हणू शकतो नाही ना मी आपण, जसं कोणाला म्हणू शकतो नाही तसं दुसरं पण नाही म्हणू शकतो. असं काय- पोरगीला खाशी पण पोरगीला पटलीच मला. मला नाही म्हणू शकत म्हणजे काय ते कमी नाही माझ्या शिकलेली असं आहेत होतंय. आता. शिकलेली. आपल्या श्रीमंत तरी काय करायचे, श्रीमंत आपल्या लेवलचे पाहिजे. ही पोरगी चांगली आहे ती. मी म्हणलं मग नाव कधी म्हणलं तिनं तर मग म्हणलं असतं काढली असते. लेकरू चांगलं पाहिजे फक्त, जे आपल्या घरात यायचे ते. बाकी त्यांच्याकडे काय आहे काय नाही आपल्याला कोणाशी काय घेणे आहे की नाही. आणि आमच्या अक्षयला पटलं पाहिजे. ते इम्पॉर्टंट आहे का खरं तेच आहे ना. दोघांना पण एकमेकाला पटलं बस. आपलं ते तर काहीच ना, आपण काय करू शकणार आहे. काय त्याला विचार नाही पटलं तर काहीच करू शकत नाही, आणि तिला नाही पटलं तर असे विचार पाहिजे प्रत्येक आई वडिलाचे. पोरगी चांगली आहे, दिसायला बी याला बी कामाधंद्याला बी. वडिलाच्या वडिलाला पण बहीण नव्हती, ती एकटीच होती. तिसऱ्या पिढीपासून चांगली. हा, आणि आता देवाने फक्त मलाच दिली होती हे 2. तर त्याच्यात बी देवाने अर्ध बी नाही तेवढ्यातच घेतलं हे करून. हिंदू मगच सोडत मी आपल्या लेकराच्या आता रक्षाबंधन आलं, दिदीने फोन केला असता मग मी मावशी तुझा पत्ता सांग. जास्त डोक्यात भरा जाऊ नका. येतोच पोटचं लयच मी अवघड पण आता होतं. थोडं मागं टाकत राहा. लय मागं टाकायचा प्रयत्न करते पण ते अशानं तुमचे डोकं घेऊन डोळे हेच व्हायला लागले काय. आपला जीव चांगला पाहिजे ना. म्हणजे असं वाटतं आपण गेलं असतं तर निदान ते बहीण भाऊ एकमेकाला म्हातारपणीपर्यंत राहिले. आपण काय आता हे लेकराला आपण आई वडील का म्हातारपणीपर्यंत जातो. रक्षाबंधन पहिलं रक्षाबंधन म्हणजे असं व्हायच्या आत गेलं रक्षाबंधन तर झालेलं त्याच्या अगोदरच रक्षाबंधन. त्याला राखी बांधली, त्याला म्हणती कसं दिसतं शिवाजी महाराजासारखा, आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. माझ्या पाय पड की म्हणून तुम्ही पडलो ना, नाही परत पडला तो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुला जे पाहिजे ते मिळू दे, तू आजारी पडू नको, असं सगळं म्हणली. तुला तू कुंकू लावित नाही म्हणजे तुला रक्षाबंधनला दिवाळीला कुंकू लावणार म्हणजे लावणारच असं बोटाने हात करू. आणि त्याच्यावर फक्त त्या रक्षाबंधनाला लावलं, पुढच्या दिवाळीला परत तर रक्षाबंधन नाही ना. तेच आपले थोडेच होते ना, मग ते तरी देवाने निदान. सो गाईज फायनली आपली वास्तुशांतीची डेट. अरे लग्नाचा विषय सुरू झाला इकडे. तेव्हा पण काही नाही आपल्याला खूपच सायलेंट आहे. अरे खूप आवाज परफॉर्म मिळाला. भांडणच नाही करणार, इथं थोडी करणार आहे. नाही इथं आवाजच नाही करायचा. नाही गाईज आवाज जास्त पर्सनल लागला. चला थांबा आता इकडे. आमचं डिस्कशन चाललंय गाईज की भांडणाचा आवाज जास्त दूरपर्यंत नको जायला. भांडणं करायचंय. पण भांडणं करायची. आम्ही साऊंड प्रूफ आता सगळे वॉल करणार आहे आणि भांडणं होणार आहे. ते तुम्हाला आता कळेल हळूहळू. आता मुद्दा हा आहे की डेट. एक जण आलेली एक घर बदलून खाली नाही तर वर कुठं तरी इकडे भाई एवढं फर्निचर केलं, एवढा खर्च केला दोघांनी, कोण बदलणार नाही. झगडे तुम्ही तरी होंगे. तूच आणले त्यांना इकडं आणि ते म्हणतात तुम्ही जा. मी म्हणलं नाही ना कोणीतरी खालीवर जा, तुम्ही म्हणलं म्हणून तुम्ही जा. नाही जा, नाही जावं लागेल ना, ते लईच भांडणं व्हायला. खाली जा म्हणतात खाली. जा नाही म्हणलं, जावं लागेल ना, एखाद्याला कोणाला तरी असं होतं. चला गाईज डेट सांगा. शेजारची ना आपली काय ठरली? 7 तारीख 7 ऑगस्ट. तुमची काय ठरली? अच्छा तुमचं जेवण पण आहे ना, ऍड्रेस सांगून द्या सगळ्यांना. जेवणच कार्यक्रम वांगी द्या आमच्या दिवशी. वांगीत बोलू ना. भंडारा आहे वांगीत. अच्छा खरंच भंडारा आहे आमच्या भंडारा असतो हा का? गोकुळाष्टमीचा. आमच्या डेट फायनल झाल्यात गेज वास्तू शांतीच्या. आमची वास्तू शांती आहे फक्त, आणि छाया मॅडमची मोठी पूजा आहे 3 दिवसाची. म्हणलं ना ग्रँड असतं छाया मॅडमचं काम. नाही पण तुम्ही सुद्धा नाही. पण तरी काही नाही होत काही. आता कायच करू मी. असं नका करू. बापरे. रडत नको जरूर. किती वाजता रडत दिवसात ना? एवढंच नका रडत दिवसात ना यार. शांत हो. आत्ताच्या आत्ता 3-4 वेळेस मी त्यांना तेच म्हणते की असं नका करत जाऊ. शांत हो. टॉपिक चेंज. तुला एक विषय सांगायचा राहिला आई. रड नको. अरे लय इम्पॉर्टंट. आज माझ्या कारमध्ये कोणतरी काय केलं माहितीये का? लव लेटर ठेवून दिलं डायरेक्ट याच्यावरती. बघ कोणीतरी माझ्या वरती वायपर ना कारच्या समोर काचेवरती हे लव लेटर ठेवलं. गाईज मम्मी. कोणी ठेवलं असं बरं? काय माहिती कोण ठेवलं? वाच बरं. तिला काही भीती वाटली की नाही तुझ्या कारमध्ये ठेवायची? आजकाल भीती वाटत नाही मुलींना. तुला माहित नाही का लास्ट टाइम काय विषय झाला आपल्यासोबत? विसरते का तू? कॉल करत होती. आपण त्या एकला जेवायला गेलो तेव्हा तो शिगडीवाला नाही ग. तो तर ठीक आहे, तो तर नॉर्मल होता. तुझ्या कारमध्ये तर कॅमेरा आहे ना मग? कोणत्या? कुठे कॅमेरा आहे? काढला ना तो कॅमेरा तेव्हाच. नाही तर मग तो लगेच कळला असता कोणी ठेवलं पाहिजे. तो कॅमेरा तेव्हाच त्याचं सबस्क्रिप्शन वाला कॅमेरा होता. आई लव लेटर वाचते, वाच जरा वाच. नाही रे, मला वाचता येतो पण कळत नाही. अच्छा. आणि एवढी इंग्लिश एवढी फटफट नाही वाचता यायची. लय दमाने वाचायला लागतं. मग काय वाचू मी? अच्छा मी माझं वाचून पाहिजे. ओके. वाचलं तरी त्यातलं एवढी मला
मराठीतून संभाषण नाही द्यायचं सांगा करता. सर मी वाचतो छाया मॅडम सांगतील तुला मराठीमध्ये, ठीक आहे? नाही चालेल, ठीक आहे. नाही तूच वाच आणि तूच अरे ट्रान्सलेशन करो ना, ट्रान्सलेशन. अरे तुम आते ना इंग्लिश की नाही आती? नाही इंग्लिश नाही आती? अरे तुम्ही इंटरनॅशनल जाऊन शिकून इंडियाला पॅरिस मध्ये रिप्रेझेंट करून जगात 4था नंबर आणला इंडियाचा. मग ते त्याच्यावरून लोकांना कळेल की मी शिकलेली आहे म्हणून. तुझे ट्रान्सलेट नाही करून अरे पण लोकांना नाही, मग लोकांना विश्वास नसेल तुम्हाला खरंच इंग्लिश येते तर तुम्ही ट्रान्सलेट करा. नाही येत मला. अरे येते, ठीक आहे. नाही येत का? बरं ठीक आहे गाईज, मी करतो ट्रान्सलेट, काही विषय नाही. मला येते गाईज इंग्लिश. ऐक मम्मी, लव्ह लेटर दिले, एकदम स्वीट लव्ह लेटर आहे, मजा येईल वाचायला. ठीक आहे, मी ऑलरेडी रीड केले. असे पण ठीक आहे. नाही बोल नाही बोल. लोक म्हणतील पण काय, कमेंट दिली तशा, सांगा पण काय. नाही तू पण कट करून टाक ना, लोक काय म्हणतात. अरे यार गाईज करा, गाईज पण कमेंट करा. नेक्स्ट याच्यामध्ये विचारू छाया मॅडमला. ओके, असं आहे. हॅलो अक्षय, आय हॅव बीन फॉलोइंग यू सिन्स 2020. आय जस्ट वॉन्ट टू से आय एम युअर बिगेस्ट फॅन. म्हणजे कळलं तुला? हा तेवढं कळलं. कळलं? क्या बात यार. हा फॅन तुला तिथपर्यंत कळलं. तुला कळल्या? तुम्हाला कळलं? तुम्हाला नाही कळत इंग्लिश. सांग मम्मी काय कळलं? काय कळलं ते सांग. मला फक्त फॅन कळलं. मी तुझी मोठी फॅन. अच्छा, तर की मी तुला 2020 पासून फॉलो करते आणि मी तुझी फॅन आहे, बिगेस्ट फॅन आहे असं ती म्हणते. आय हॅव लिटरली सीन युअर ग्रो फ्रॉम द बिगिनिंग टू व्हेअर यू आर टुडे. मी तुला तेव्हापासून बघितलं जेव्हा तू काही नव्हता ते आत्तापर्यंत. कळलं छाया मॅडम? मराठीत कळत आहे ना? ओके, नेक्स्ट. हा, युअर कॉन्टेंट, युअर वर्क, युअर फॅमिली अँड युअर अचिव्हमेंट्स अँड ऑल द लिटल मोमेंट्स यू हॅव शेअर्ड विथ अस थ्रू युअर व्लॉग्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिने बघितल्यात. ठीक आहे. ओव्हर दिस इयर्स यू हॅव बिकम मोर, अरे काय असं होते, ओव्हर दिस इयर यू हॅव बिकम मोर दॅन जस्ट अ कॉन्टेंट क्रिएटर और युट्यूबर फॉर मी. आय मस्ट से यू आर द पार्ट ऑफ माय फॅमिली. म्हणजे एवढ्या इयर्समध्ये मी तुला बघते तर तू फक्त माझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर किंवा युट्यूबर नाही आहे, तू माझ्या फॅमिलीचा एक पार्ट झालाय. हां, समटाइम्स युअर व्हिडिओज मेक मी लाफ, समटाइम्स यू दे मोटिवेट मी अँड समटाइम्स दे सिम्पली मेक माय डे. कधी माझ्या व्हिडिओज त्यांना मोटिवेट करतात, कधी माझ्या व्हिडिओमध्ये हसतात, कधी कधी माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचा दिवस चांगला जातो. इतके जवळ नको घेत जाऊ रे, तो जरा दुरून घेत जा ना. अरे यार पागल सारखा बाबू. गाईज बघा गाईज, जबान फिसलते शाळे झगडे हो जाएंगे मी जरा. असं कोणी तोंडाच्या वेळेने बोलते का? तुम्ही दूर ठेव ना. मग भांडणं आता मला वाटतं इकडे भांडणं होईल आपल्याला. ह्या सगळ्या रूम हे करावं लागेल, साऊंड प्रूफ करावं लागेल. बरं खरं सांगा, तुम्ही पण तेच बोलणार होते ना त्याला. बोलले मी त्याला आधीच. इतकं जवळ नको घेऊ असं. सॉरी गाईज आमचे भांडणं तुम्हाला बघायला भेटणार. आता तुम्हाला भीती वाटत नाहीये? आपण नवीन सोसायटीमध्ये आलो, इकडे जर आपल्या भांडणाचा आवाज आला तर काय करणार? भांडणाचा आवाज आला तर काय करणार आहे? तुमचं चालूच आहे. कसं वाटेल गाईज? नवीन सोसायटीमध्ये आमचा फुल तमाशा, फुल भांडणं, फुल रडणं पण भांडणं. बरं नाही वाटणार शाळेत. ते आपल्याला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. ओके, हो ना मम्मी? नाही तर आपल्या भांडणामध्ये यांना त्रास, तुमच्या फॅमिलीला, माझ्या फॅमिलीला. चला पुढचं वाचायचं. त्यांनी बघितलं छायावाडा रूप आता. आणखी गाईज काल छायावाडा मी काल एवढं ओरडत होत्या कॉलवरती जस्ट डायलवाल्यांना. भाई तुम्ही खूप भारी ओरडल्या, मला फक्त शूट करायचं होतं. मी कामली तिला सांगितलं की कामली, याला कामली म्हणतात एवढं ओरडून, एवढं कामली म्हणतात. मग ते जस्ट डायलवाले रोज 17 कॉल करतात बेवकूफ सारखे. जेव्हा आपल्याला त्यांची गरज होती, आपण पैसे दिले तरी पण त्यांनी आपल्याला फॉलो बॅक हे नाही केलं. फॉलोबॅक नाही केलं, इंस्टाग्रामवर फॉलोबॅक नाही केलं, इंस्टाग्रामवर फॉलोबॅक नाही केलं. नाही घेतला. हा, फॉलोअप नाही घेतला. हा, असं बोलायचं. असं तुम्ही कामली सांगितलं तिला, हो ना? मग त्यांना 1000 वेळा सांगितलं भैया आम्हाला नाही करायचं आता जस्ट डायल सोबत काम नाही करायचं, तरी पण त्यांचं मी बोलतीये. मग त्यांना किती वेळ सांगितलं? त्यांना सांगितलं आमचा नंबर लॉक करून ठेवा, आम्हाला नाही करायचं, तरी पण त्यांचं रोज कॉल. मग तुम्ही जापलं. पुढे कुठपर्यंत आलो आपण? हा, द बेस्ट थिंग अबाउट यू आर सो डाऊन टू अर्थ. यू आर सो डाऊन टू अर्थ असं म्हणतात लोक. म्हणजे तू खूप जमिनीशी जोडलेला आहे, जमिनीची तुझी घट्ट नाळ आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे लोक जे बोलते हो सही आहे भाई. माझा तर फुल विश्वास आहे त्यांच्यावरती. अँड इवन आय एम वॉचिंग युअर डेली ब्लॉग्स अँड आय नोटीस यू आर ट्राईंग टू कनेक्ट विथ एव्हरी सिंगल पर्सन फ्रॉम युअर सबस्क्रायबर. मी तुझे डेली ब्लॉग पण बघतात, आपले डेली ब्लॉग पण ते बघतात आणि ते नोटीस करतात की मी सगळ्या सबस्क्रायबर्सोबत कनेक्ट करायचं ट्राय करतोय आणि प्रत्येकाला रिप्लाय पण देतोय. आय जस्ट वॉन्ट से आय लव्ह यू. त्यांचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, माझ्या फॉलोअर्सचं, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या फॉलोअर्सचं नाही, त्या या फॉलोअरचं, सॉरी. ओके, कीप ग्रोविंग, कीप रॉकिंग. असंच मोठा होत राहा, असंच रॉक करत राहा. युअर सबस्क्रायबर हे नाव वगैरे काही दिलं नाहीये, पण प्लीज जे पण कोणी असेल त्यांनी मला ॲटलिस्ट तुम्हाला इकडे दाखवायचं नसेल मला तर ॲटलिस्ट तुम्ही DM करा की तुम्ही कोण आहे, कोणी हे माझ्या गाडीमध्ये ठेवले. सो मला छान वाटेल ज्यांनी पण हे पाठवलं. मला ॲटलिस्ट त्याचा चेहरा तर कळेल की नेमकं कोणी हे केले. आणि हे लव्ह लेटर आहे याच्यामुळे बोललं कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, त्यामुळे हे लव्ह लेटर आहे. ओके.
पक्का कुछ लाओ और नाश्ते वो के 2 वास्ते। उंबरटे चाहिए सुबह तक. कुछ नाश्ते कैसे लाओगे आप? नहीं नहीं, मैं लेके आ रहा जाती मैं. आम्ही नहीं, प्रॉमिस नहीं. लोक गाईज आम्ही आलो खलील भाईकडे ते उंबरटे घेण्यासाठी आणि ते घोड्याचे जे आपल्याला करायचं असते तिकडे तुम्हाला दिसते का याच्यामध्ये ते घोडे जे आपल्याला लावायचे तिकडे. खलील भाईनी प्रॉमिस केले आम्हाला की कल तुम्हाला काम दे दूंगा. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आपले उंबरटे बघायला भेटतील आणि ते घोडे पण बघायला भेटतील जे आपल्याला वॉलवरती करायचे ते. बरं, सॉरी बरं. जे वॉलवरती करायचे ते घोडे तुम्हाला बघायला भेटणार उद्याच्या ब्लॉग मध्ये. प्रॉमिस करू खलील भाई. जवान दो प्रॉमिस जवान दो. जबान. देखो 1 लाख लोग देखेंगे तो फिर बोलेंगे ऐसे कैसे खलील देखो भाई तुम्हारा तुमने दिया नहीं. तुम्हारा टेंशन आ रहा है मेरे को. हाँ? सच में मेरा भी टेंशन लो खलील भाई दोनों का घर है अकेले का टेंशन मत लो. इनका टेंशन क्यों आ रहा है? हाँ. ये इनकी जान मत तलतल हो रही थी. हाँ, थोड़ी हो रही मेरी भी होती पर मैं इनके पास मेरी तलतल इनके पास होती. शांति है तुम्हारे पास. नहीं मेरे पास कोई शांति नहीं पता है. नहीं करती इसलिए वो शांति में करके बैठा है. तुम्हारे पास शांति है और ये हर बात अरे मेरे पास मानती है. शांति नहीं है क्रांति नहीं है कोई नहीं है वही देख रहे हैं अभी हम शांति भी. देखा जी कराते थे ना अक्षय की शादी. आप बहुत दिन हो गए. वो वही अरे भाई अभी ये ब्लॉग में वही चल रहा है शादी शादी शादी. कल भी वही बोले अभी. अभी इसको लिए शांति ढूंढनी है. हाँ ना. शांति चाहिए पर आग नहीं चाहिए. ठीक आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही हे बघा. आणि ज्यांनी पण हे लेटर पाठवलं होतं त्याला थँक्यू सो मच. मी खरं सांगतो मला खूप भारी वाटलं हे लेटर रीड करून. खूप जेन्युअन फिलिंग होती याच्या मागे आणि मोस्ट ऑफ द कमेंट्समध्ये पण असंच लिहिलेलं असतं. हे असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मिक्स करून ह्याच्यामध्ये हे लेटरमध्ये सगळ्यांनी कोणीतरी ते उतरवले. खूपच छान म्हणजे मला खूप भारी वाटलं. एवढं सगळं प्रेम भेटतं ना गाईस तुमचं त्यामुळे मला खूप जास्त मजा येते व्लॉगिंग करायला. सो लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा माझ्यावरती आणि चलो ठीक आहे टाटा बाय. सी यू भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. अँड डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. लव्ह यू गाईज. बाय बाय. खूपच एनर्जी आहे भाई आजकाल. बाय गाईज बाय गाईज बाय.